हां सर बोला सर. सर बोला सर. बेळगाव कावल समिती सफाई कर्मचारी संघटनेकडनं कर्नाटक सरकारला आमच्या संघटनेमार्फत आम्ही विनंती करतो की आमचे राज्याध्यक्ष सन्माननीय श्री के नारायण यांनी मैसूरचे माजी महापौर यांना समस्त कर्नाटकच्या पौरकर्मीच्या संघटनेकडनं त्यांना MLC करावा अशी आमची एक सन्माननीय श्री मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे. जवळजवळ 8 लाख या कर्नाटकमध्ये पौरकर्मी लोक काम करतात आणि त्या 8 लोकांचं सुखदुःखामध्ये सामील होणं, त्यांच्या अडीअडचणींना सामोरं जाणे असे आमचे गौरव अध्यक्ष सन्मान श्री नारायण यांनी या सफाई कर्मचाऱ्याला पुष्कळचं न्याय मिळवून दिले. तर त्याच्यासाठी बेळगाव कावल समिती सफाई कर्मचारी या संघटनेकडनं त्याला आम्ही मुख्यमंत्रीला विनंती करतो की त्यांना सरकारकडनं जे 4 MLC करणार आहे त्याच्यातले 3 MLC झालेले आहेत, एक MLC खाली आहे. त्या 1 MLC सीटवरती सरकारनं त्यांना MLCची नेमणूक करावी अशी आमची बेळगावच्या संघटनेकडे त्यांना मुख्यमंत्र्यांना आमची आग्रहाची मागणी आहे. तसेच बेळगाव महानगरपालिकामध्ये आता जवळजवळ मला वाटते की त्या लोकसंख्येच्या हिशोबाने परवा दिवशी काहीतरी मला टेंबरच्या मुखांतर 300 लोकांना भरती करणार आहे. त्या 300 लोकांना भरती करण्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की 2020मध्ये त्या बेळगाव शहरामध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे हाताने काम करतात त्या परिवारातर्फे त्या परिवारांचा इकडे एक सर्वे झालेला आहे. त्या सर्वेमध्ये 396 परिवार त्याच्यामध्ये नोंद झालेले आहेत. त्या 396 लोकांना तुम्ही प्रप्रथम या महानगरपालिकेच्या जे 300 कामगार होणार आहेत